आज सकाळी उठला, पण मन थकलेलं होतं का? दिवस सुरू व्हायच्या आधीच जबाबदारीचं ओझं डोक्यावर होतं का? काम, पैसा, नाती, अपेक्षा सगळं आहे, पण तरीही मन शांत नाही. कधी असं वाटतं का, की मी सगळं बरोबर करतोय, तरीही आयुष्य मला का थकवतंय? जर हा प्रश्न कधीतरी मनात आला असेल, तर आजचा हा उपदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख परिस्थितीत नसतं, ते आपल्या विचारात असतं. चला एक साधी गोष्ट पाहूया. खूप मोठी नाही, पण आपल्यासाठीच. रामू नावाचा एक सामान्य माणूस सकाळी लवकर उठतो, बस पकडतो, ऑफिसला जातो. बॉसच्या अपेक्षा आहेत, घरी कुटुंबाच्या अपेक्षा आहेत आणि स्वतःच्या मनात न बोललेली भीती आहे. महिन्याच्या शेवटी पगार येतो, पण तो येतो आणि जातो. घरात मुलांचं शिक्षण, आईवडिलांचं औषध आणि बायकोच्या डोळ्यातील न सांगितलेली चिंता. रामू सगळं पाहून एकच म्हणतो, मी थकलोय, पण थांबू शकत नाही. एके दिवशी ऑफिसमधून परतताना रामू मंदिरात थांबतो. काही मागायला नाही, फक्त थोडा शांत व्हायला. आणि तिथे त्याच्या कानावर शब्द पडतात. ते असतात स्वामींचे शब्द. स्वामी समर्थ म्हणतात, तू ओझं उचलतोयस, पण ते माझ्यावर ठेवायला विसरतोयस. तू कष्ट कर, पण परिणामांची चिंता माझ्याकडे सोड. त्या क्षणी रामूला कळतं, समस्या पैशाची नव्हती, कामाची नव्हती, समस्या होती सगळं एकट्याने पेलायची सवय. स्वामी समर्थ कुठेही म्हणत नाही, काम सोड, जबाबदाऱ्या टाळ. ते फक्त एवढंच सांगतात, मन शांत ठेवून काम कर, कारण शांत मनातून योग्य निर्णय जन्माला येतात. कदाचित आज रामू नाही, आज आपणच आहोत. आणि पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत, पैसा, नाती, अपयश, भीती या सगळ्यावर स्वामी समर्थ काय मार्ग दाखवतात. आज सकाळी उठला, सगळं ठीक आहे असं दिसत होतं, पण मन कुठेतरी जड होतं. काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, लोक आपल्यावर अवलंबून आहेत, पण तरीही मन विचारत, मी इतका का थकलो? जर कधीतरी हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर हा उपदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तो जगण्यासाठी आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, दुःख परिस्थितीत नसतं, ते मनात साठवलेल्या भीतीत असतं. आजचा माणूस सकाळी उठतो आणि धावायला लागतो. वेळेसाठी धावतो, पैशासाठी धावतो, लोकांच्या अपेक्षांसाठी धावतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण, घरी कुटुंबाची चिंता आणि मनात सतत एक भीती, उद्या काय होईल. हसतो, पण आतून दमलेला असतो. स्वामी समर्थ हे पाहतात आणि म्हणतात, तू धावतोयस, पण स्वतःपासून पळतोयस. आज पैसा आहे, पण समाधान नाही. जास्त मिळवायचं आहे, म्हणून आज शांतता गमावतो. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, पैसा गरजेपुरता असतो, हा वाढली की दुःख सुरू होतं. जेवढं आहे त्यात आनंद मानायला शिकलं, तर आयुष्य आपोआप हलकं होतं. काम नसेल तर चिंता, काम जास्त असेल तर ताण. आज माणूस कामासाठी जगतोय आणि जगणं विसरतोय. स्वामी समर्थ म्हणतात, काम कर, पण कामात अडकू नकोस. काम हे साधन आहे, ध्येय नाही. घरात असूनही मन एकटं वाटतं का? बोलणं आहे, पण ऐकणं नाही. स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा कमी केल्या की नातं आपोआप मधुर होतं. प्रेम मागू नकोस, प्रेम दे. अपयश आलं की माणूस खचतो. स्वामी समर्थ म्हणतात,
अपयश हा धडा आहे, शिक्षा नाही. जो अपयशातून शिकतो तोच खरा विजेता. उद्या काय होईल याची भीती आजचा दिवस खराब करते. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, उद्या माझ्यावर सोड. आज प्रामाणिकपणे जग. आज नीट जगलास तर उद्या आपोआप नीट होईल. मन शांत करायला डोंगरावर जायची गरज नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे आहे ते स्वीकार, जे नाही ते सोड. स्वीकार हीच खरी साधना आहे. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे कष्ट करून फळ माझ्यावर सोडणं. स्वामी समर्थ म्हणतात, मी उशीर करतो पण अन्याय नाही. मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद हे सगळं असूनही मन अस्वस्थ असेल तर आयुष्य अपूर्ण आहे. स्वामी समर्थ सांगतात, मन शांत असेल तर झोपडीतही स्वर्ग असतो. आज तुम्ही थकले असाल, हरले असाल, गोंधळले असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ आहेत. डोळे बंद करा, एक श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, जो मला आठवतो मी त्याला कधीच सोडत नाही. श्री स्वामी. स्वामींचा हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवा आणि स्वामींचे असेच संदेशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी.